नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या न्यू व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, मागच्या भागात आपण पाहिलं एंगेजमेंट आणि एंगेजमेंटचे काही क्षण, आणि आता आपण ह्या भागात पाहणार आहोत पाम ऑर्चिड रिसॉर्ट. तर चला तर मंडळी, आपण पाम ऑर्चिड रिसॉर्टची टूर करण्यास निघूया. चल. तर मंडळी, पाम ऑर्चिड रिसॉर्ट हे जे आहे हे केवे इथे आहे आणि केवा रोडपासून 7 ते 8 किलोमीटरवरती हे रिसॉर्ट आहे. आणि आता आपण इथे पाहणार आहोत रिसॉर्टची टूर. आणि ह्या पहा, ह्या आहेत ओनर रिसॉर्टच्या. सो आपण यांच्यासोबत पाम ऑर्चिडची टूर कंप्लीट करूया. चला मंडळी. अच्छा, 4 रूम आहेत. 4 रूमला स्विमिंग पूल अटॅच. अच्छा, एक रूमला स्विमिंग पूल अटॅच आहे. म्हणजे आपलं फॅमिली आपले स्विमिंग पूल आपण यूज करायचं, दुसऱ्या तुम्हाला डिस्टर्ब नाही करू करणार. व्हेरी गुड. कसं होतं म्हणजे समजा समोरची रूम क्रॉस रूम आहे, त्यामुळे एकमेकांचं दिसणार नाही. तर ह्या रूममधल्या पूर्ण कव्हर केलेलं असतं. ओके. झाडाने आणि नेट लावून, त्याच्यामुळे ह्या रूमवाल्याला त्या रूम इकडे दाखवते. रूम दाखवते. सुंदर, छान गो. हे रूम कोणती ओपन आहे का? ओपन हा एक छोटासाठी हा हे लहान हे स्विमिंग आहे ना. हां हां हां. अरेंज लग्नाचं पण समारंभ किंवा छोटे मोठे समारंभ तुम्ही करू शकता इथे. सुंदर. हो ना. अरे सॉरी, पण खूप छान. की प्रत्येक रूमला एक छोटा स्विमिंग पूल. रूम्सला अटॅच. असं सुंदर. आता रूम टूर करावं पण. खूपच छान असं हिरवळीमध्ये, आणि हिरवळी आजूबाजूला हिरवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे रिसॉर्ट, पाम ऑर्चिड रिसॉर्ट. सर्वत्र अगदी हिरवळच हिरवळ आहे. आणि हे हा पहा स्विमिंग पूल जो रूमलाच अटॅच आहे. आणि आता रूम टूर करणार आहोत. सो चला म्हणजे आपण पाहूया रूममध्ये रूम कशी आहे, रूम कशा आहे. आणि चला आपण आत जाऊया. आणि हे पहा, खूप अतिशय छान अशा सुंदर ह्या रूमसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि स्पेशियस आहेत. तुम्हाला कधी सुट्टीच्या वेळेस असं कुठे बाहेर जावं असं वाटलं तर तुम्ही नक्की इथे केव्याला या आणि एकदा इथे येऊन पहा, तुम्हालाही आवडेल. खूप छान स्पेशियस, छान, बऱ्यापैकी मोठी रूम आहे आणि सुंदर. तुम्ही फॅमिलीबरोबर तुमच्या इथे येऊ शकता आणि चांगला वेळ स्पेंड करू शकता इथे विथ फॅमिली. वाव, नाईस. कव्हर करून आपण आपली फॅमिली स्पेशल म्हणजे सेपरेट. खूप छान. आणि कसं होतं आपली फॅमिली म्हणजे लेडीज जास्त विशेष म्हणजे प्रत्येक रूमला एक अटॅच स्विमिंग पूल इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण फॅमिलीबरोबर खूप एन्जॉय करू शकाल. लहान मुलांना खेळायला तिकडे का? हां हां हां. किचनचं डायनिंग हॉल खूप सुंदर असं आहे. तुम्ही येऊन इथे बघू शकता.
धावू नका गं. आणि ते डायनिंग आणि नाचायला त्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे ऐस पैस आहे आणि भरपूर स्पेस आहे. लोक एन्जॉय करत असतील की घरी लोक म्हणजे असं कंटाळत नाही. कंटाळा फुल ना. आणि